प्रियांनो, आपलं जीवन हा एक प्रवास आहे व त्याची एक सुरुवात आहे. कृपा करून लक्ष द्या. देवाने या सर्व सृष्टीला सुरुवात केली. अशा प्रकारे जेव्हा सुरुवात केली, बायबलमध्ये काय म्हटलं माहीत आहे? उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. प्रारंभी देवाने असं त्यात म्हटलं आहे. आणि इंग्लिशमध्ये इन द बिगिनिंग गॉड याचा अर्थ काय आहे? देवापासूनच सुरुवात आहे. ही जी सर्व सृष्टी आहे, कोणापासून सुरू झाली सांगा? परमेश्वर देवापासून. आपल्या दिवसाची सुरुवात देवापासून सुरुवात न होता मोबाईलपासून आणि जगातील घाणीपासून सुरुवात होत असेल तर एकदा विचार करा. बायबल सांगतं की ही सर्व सृष्टी देवापासूनच सुरू झालेली आहे. उत्पत्ती अध्याय 1 पहिल्या वचनामध्ये देवामध्येच या सर्व सृष्टीला प्रारंभ झालेला आहे. व योहान 1 अध्याय 1 वचन काय सांगतं? प्रारंभी शब्द होता. व उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 काय सांगतं? प्रारंभी देवाने. आणि येथे आहे प्रारंभी वचन. म्हणजेच प्रारंभ कोणासोबत? देवासोबत. सुरुवात कशासोबत आहे? वचनासोबत. म्हणजे देव आज आपल्या सर्वांना काय सांगत आहे माहीत आहे? तुमचा दिवस व तुमचं काम देवासोबत सुरू झालं पाहिजे. प्रत्येक दिवस देवासोबत सुरू करायचा आहे. प्रत्येक कामाला देवापासून सुरुवात करायची आहे. प्रत्येक प्रवास देवाद्वारे सुरू करायचा आहे. प्रत्येक प्रयत्न देवामध्ये सुरू करायचे आहेत व प्रत्येक सेवा कार्य देवापासून सुरू करायचं आहे. आणि तसंच देवाच्या वचनाद्वारे आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. यामुळे मी विनंती करत आहे, सुरुवातीचे 30 मिनिट देवासोबत घालवत चला आणि त्यानंतरचे 30 मिनिट देवाच्या वचनामध्ये तुम्ही घालवत राहा. प्रारंभी देव, प्रारंभी वचन. तुमच्या दिवसाची सुरुवात देवासोबत करायची आहे व वचनासोबतच करायची आहे. प्रार्थनेमध्ये व पवित्र वचनात राहायचं आहे. एका पक्षाला 2 पंख असतात. तो पक्षी आपल्या दोन्ही पंखाने खाली दगडं असू शकतात, झाडं असू शकतात, काटेकुसळे असतील, नाले असू शकतात, नद्या असू शकतात, तलाव असू शकतात किंवा काहीही असेल. ज्या पक्षाला पंख असतात तो न घाबरता भले कशाही प्रकारचा प्रवास असेल तो उडत उडत पुढे जात असतो. मान्य आहे ना? अगदी तसंच देवाने तुम्हाला आणि मला देखील 2 पंख दिले आहेत. एक आहे प्रार्थना व दुसरा आहे पवित्र शास्त्र म्हणजे वचन. जो मनुष्य प्रार्थना व त्याचप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणजेच वचन या दोघांचं समान रीतीने आपल्या आयुष्यामध्ये पालन करतो, तो चांगले पंख धारण करून अडखळणं कोणतेही येतील, विरोध कितीही आले, कितीही विपत्ती आली तरी, कोणतंही संकट आलं तरी, अपमानजनक स्थिती आली तरी देखील, अचानक समस्या आली तरी देखील न घाबरता त्याचे ते दोन्ही पंख काय करतात माहीत आहे? कोणत्याही समस्येला न घाबरता पुढे नेण्यासाठी त्याला बळ देतात. आज आमच्यातील अनेकशे लोक प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी देखील घाबरून जातात. ते भयभीत होऊन जातात. ते पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांना पुढील मार्ग देखील दिसून येत नाही. त्यांची परिस्थिती जशी आहे तशीच राहून जाते. का ते त्याच परिस्थितीमध्ये राहतात? का ते पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला ठाऊक आहे? त्यांच्या आयुष्यामध्ये प्रार्थना नाही या कारणामुळे. वचनाच्या प्रती त्यांना महत्त्व नाही यामुळे. एक दिवस एक वृद्ध व्यक्ती माझ्याकडे आले. कल्वरी टेम्पलमध्येच त्यांचं तारण झालेलं होतं. जेव्हा माझ्याकडे ते आले मी विचारलं, का हो, तुम्ही बायबल वाचता का? असं विचारलं. हो, मी बायबल वाचतो पास्टर, महिन्यातून एकदा बायबल वाचतो, असं ते बोलले. अहो, हे काय, महिन्यातून एकदा वाचायचं नसतं, दररोज नियमित वाचलं पाहिजे असं म्हटल्यावर. अहो, तसं नाही. मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकलो नाही असं म्हणून मी महिन्यातून एकदा बायबल वाचतो याचा अर्थ मी एकदाच बायबल वाचतो असं नाही. महिन्यातून एकदा मी पूर्ण बायबल वाचत असतो, असं ते बोलले. मला फार आश्चर्य वाटलं. म्हणजे वर्षातून 12 वेळा मी पूर्ण बायबल वाचत असतो.
मला खूपच आश्चर्य वाटलं. कसं वाचतं असं विचारल्यावर गुडघ्यांवर राहून मी वाचतो. त्यांचं वय 70 पेक्षा अधिक होतं. एक साधारण विश्वासणारे बोलत होते, मी महिन्यातून एकदा पूर्ण बायबल वाचून काढतो. वर्षातून 12 वेळेला मी पूर्ण बायबल वाचतो. गुडघ्यांवर राहून मी वाचतो. आपण जे सेवक आहोत आपल्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे. अनेक प्रसंगांमध्ये आपण केवळ बायबल वागवणारे आहोत, परंतु वाचणारे नाहीत. हे एक वास्तविक सत्य आहे. आपण जे काम करत आहोत, जो प्रवास करत आहोत, जे प्रयत्न करत आहोत, ज्या प्रार्थना करत आहोत, त्यामध्ये जर यश प्राप्त करण्याची आपली इच्छा आहे तर देवापासून सुरुवात करायची आहे. हे विसरू नका. प्रारंभी परमेश्वर. देवाशिवाय कोणत्याही दिवसाला तुम्ही सुरुवात केली, देवाला सोडून कोणत्याही कामाला सुरुवात जर केली तर यश मिळणं हे अशक्य आहे. बायबलमध्ये आपण इयोबाविषयी पाहतो. तेथे लिहिलं आहे, इयोब हा नीतिमान व सात्विक मनुष्य होता आणि त्याचप्रमाणे तो श्रीमंत व्यक्ती होता. आणि एवढंच नाही, त्याचे अतिशय सुंदर मुलं आणि मुली होत्या. आणि या सर्वांपेक्षा अधिक मुख्य, तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. तुम्हापैकी किती लोक परमेश्वराचं भय बाळगणारे आहेत? एकदा आपला हात दाखवा. देवाचं भय बाळगणारा व्यक्ती काय करतो ते जरा आपण पाहू. पहा, इयोबाचे पुस्तक 1 अध्याय 1 वचन. उज देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. थोड्या वेळापूर्वी तुम्हापैकी अनेकांनी आपला हात दाखवला की आम्ही देवाचं भय बाळगतो. असा हात तुम्ही वर केला. परमेश्वराचं भय बाळगणारा व्यक्ती हा साधारणतः काय काम करत असतो माहीत आहे? तो आपल्या आयुष्यामध्ये पापाला जागा देत नाही. जो पापापासून दूर राहतो तोच भय बाळगणारा मनुष्य आहे. देवाचं भय बाळगणं म्हणजे वाईटाचा काय करायचं आहे? वीट मानणं आहे. जर तुम्ही खरंच देवाचं भय बाळगणारी व्यक्ती आहात तर तुमच्या आयुष्यामध्ये वाईट राहणार नाही. तुम्ही पापी कृत्य करणार नाही. तुम्ही वाईट व्यसनांना जागा देणार नाही. तुमच्यामध्ये वाईट सवयी राहणार नाहीत. अगदी सोपं करून जर पाहायचं तर जे तुम्ही सोडू शकत नाही, ज्यावर विजय मिळवू शकत नाही, असे पाप तुमच्यामध्ये राहता कामा नयेत. जर खरंच तुम्ही परमेश्वराचं भय बाळगणारे आहात तर जे पाप तुम्ही सोडत नाही ते पाप तुमच्यात असता कामा नये. ज्यावर तुम्ही विजय मिळवू शकत नाही असे पाप तुमच्यात राहू नये. जर तुम्ही पापावर विजय मिळवू शकत नाही तर याचा अर्थ आहे पाप तुमच्यावर राज्य करत आहे व तुम्ही त्या पापाचे गुलाम आहात. तुम्ही त्या पापाचे दास बनले आहात. जो मनुष्य पापाचा गुलाम बनलेला आहे तो देवाच्या सेवेत भाग कसा घेऊ शकेल? एकदा जरा विचार करा. जो पापाचा गुलाम बनलेला आहे तो कशा प्रकारे आपल्या साक्षीचं रक्षण करेल? एकदा जरा सांगा. इयोब हा देवाचं भय बाळगणारा होता आणि तो पापापासून दूर राहत होता. त्याच्याविषयी एक वाक्य लिहिलेलं आहे, इयोबाने आपल्या डोळ्यांशी करार केलेला होता. तो काय होता? मी माझी दृष्टी कोणत्याही कुमारीकडे जाऊ देणार नाही असा एक करार त्याने केला. बायबल आपल्याला सांगतं काय ते? डोळा हा आपल्या शरीराचा दिवा आहे. जर तुझा डोळा निर्दोष असेल तर तुझं सर्व शरीर देखील निर्दोष राहील. म्हणजे तुमचं शरीर पवित्र राहण्यासाठी सर्वात प्रथम काय पवित्र असलं पाहिजे? डोळे पवित्र असले पाहिजेत. हा जो काळ आहे हा सेलफोनचा काळ आहे. सर्व पापी जग हे सेलफोनला चिकटलेलं आहे. मुलगा असेल, मुलगी असेल, आई असेल, वडील असतील, आजोबा असेल, आजी असेल, अंकल असतील, आंटी असेल, साधारण विश्वासणारे असतील किंवा मग सेवक असतील, आज सर्व केवळ मोबाईल 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 मोबाईल. आणखी पुढे जाऊन जर सांगायचं तर त्या मोबाईलमध्ये सर्वात अधिक जास्त अश्लील पिक्चरच पाहिल्या जातात. अश्लील फोटोज पाहिल्या जात आहेत व कामुकतेचे गुलाम बनत चालले आहेत आज आपल्यामध्ये. या परिस्थितीमध्ये किती लोक नाहीत एकदा जरा विचार करा. जर तुम्ही देवाचे भय बाळगत आहात तर तुम्ही पापाला सोडून द्यायचं आहे. जर तुम्हाला पापाला सोडून द्यायचं आहे तर निश्चितपणे तुम्ही काय पाप करत आहात ते तुम्हाला समजलं पाहिजे. यामुळेच इयोबाच्या 31व्या अध्यायात आपल्याला ही गोष्ट दिसून येते की मी आपल्या डोळ्यांशी करार केलेला आहे.
कशासोबत केला आहे? माझ्या डोळ्यांसोबत मी करार केलेला आहे. तर मी एखाद्या कुमारीकडे माझी नजर कशी जाऊ देऊ? कल्वरी टेम्पलमध्ये एका बाजूला सिस्टर बसतात आणि दुसऱ्या बाजूला ब्रदर्स असतात. जेव्हाही मी प्रचार करत असतो तेव्हा भावांकडे पाहूनच मी प्रचार करतो. बहिणींकडे पाहून, म्हणजे एखादी गोष्ट जर बहिणींशी संबंधित असेल तर तेव्हा मी त्यांना विचारतो, बहिणींनो तुमचं काय मत आहे? नाहीतर मी कायम इकडेच पाहत असतो. तुम्ही कॅमेऱ्यात पाहिलं तरी देखील माझा फेस कायम भावांकडेच असतो. कारण तरुणपणापासून मी वचनाच्या सेवा कार्याला सुरुवात केली. एक तरुण अवस्थेत असताना वचनाची सेवा करत असताना जर एखादी सुंदर मुलगी दिसून आली तर कदाचित माझ्या डोळ्यांनी पुन्हा तिच्याकडे पाहावं, या परीक्षेमध्ये पडू नये, याच भीतीने मी देवाकडे जाऊन देवाला म्हटलं, देवा, जेव्हा मी वचनाची सेवा करत असेल तेव्हा मी परीक्षेत पडू नये यासाठी मी काय करू? जवळपास 18 ते 19 वर्षांच्या वयामध्ये देव माझ्याशी बोलला, तू पुरुषांकडे पाहूनच वचनाची सेवा करत चल, तेव्हा परीक्षेत पडण्याचा चान्स राहणार नाही. तेव्हापासून आजपर्यंत वचनाची सेवा करत असताना पुरुषांकडे पाहूनच वचनाची सेवा करायची ही सवय आणि हा नियम मी स्वतःला लावून घेतला की केवळ पुरुषांकडेच पाहायचं आहे. परंतु अनेकशा प्रसंगांमध्ये मी बऱ्याचशा पास्टरांकडे पाहिलं, ते केवळ बहिणींकडेच पाहत असतात. हो, काय बहिणींनो, तुमचं काय म्हणणं आहे? जरा बोला तुम्ही. आई आणि बहिणीशिवाय पुरुष नाहीत का? माहिती नाही, काही मंडळांमध्ये 90% महिला असतात आणि 10%च पुरुष आहेत. प्रश्न हा उपस्थित होत आहे की कशामुळे पुरुष चर्चमध्ये येत नाहीत? एकदा हा प्रश्न केला तर बरं राहील. पण तुम्ही कल्वरी टेम्पलमध्ये येऊन पहा. साधारणतः 60% पुरुष असतात आणि 40% कल्वरी टेम्पलमध्ये महिला येतात. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःला एक नियम घालून दिला आहे. माझ्या डोळ्यांशी मी एक करार केलेला आहे. एवढंच नाही, माझ्या सेवा कार्यामध्ये जवळपास 1500 बहिणी काम करतात. 18 वर्षांपासून मी सेवा करत आलेलो आहे. या 18 वर्षांच्या सेवा कार्यामध्ये माझ्यासोबत सेवेमध्ये भाग घेणाऱ्या एका बहिणीशी देखील मी आजपर्यंत बोललेलो नाही. याचं कारण माहितीये? सतीश कुमार प्रिय भाऊ आणि बहिणींनो खूप महान नाही आहेत. एक सत्य आहे जे मला चांगलं माहीत आहे, ते म्हणजे माझ्या सेवा कार्यापेक्षा माझी जी साक्ष आहे ती परमेश्वर देवाच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे. हेच सत्य मी जाणून घेतलेलं आहे व समजलेलो आहे. बहिणींशी बोलायचं असेल किंवा त्यांच्यामध्ये काही सेवा करायची असेल, त्यासाठी देवाने मला पत्नी दिलेली आहे. तीच बहिणींचं सेवा कार्य काय आहे पाहत असते, तीच त्यांच्याशी बोलत असते. त्यांना काही सल्ला द्यायचा असेल किंवा मार्गदर्शन द्यायचं आहे, तीच बहिणींशी बोलत असते. एवढंच नाही, कल्वरी सेवा कार्यामध्ये जवळपास 3500 लोक सेवेमध्ये भाग घेत आहेत. परंतु कोणताही भाऊ कोणत्याही सिस्टरशी बोलत नाही व कोणतीही सिस्टर कोणत्याही ब्रदर सोबत बोलत नाही. तुम्ही वर्शिपमध्ये भाग घेणाऱ्या बहिणींकडे पहा. चुकून देखील वर्शिपमध्ये भाग घेणारी कोणतीही बहीण भावांशी बोलणं किंवा मग भावांनी एखाद्या सिस्टरशी बोलणं किंवा साधं हसणं देखील चालत नाही. याचं कारण असं आहे की आपण ज्या सेवेमध्ये आलो आहोत, पवित्रतेने स्वतःला सुशोभित करत त्या देवाची सेवा करायची आहे. पण त्या सेवेच्या नावाखाली पापी वासना पूर्ण करण्यासाठी आलेलो नाहीये. जो व्यक्ती शिस्तीमध्ये जीवन जगतो तोच व्यक्ती धार्मिकतेचं रक्षण करू शकतो. इयोबाने आपल्या डोळ्यांशी करार केला होता की मी कोणाही कुमारीकडे पाहणार नाही, परस्त्रीकडे मी नजर टाकणार नाही. आपल्या डोळ्यांशी करार केला, यामुळे तो धार्मिकतेने जगला व त्याच्या मुलांनी देखील तसंच धार्मिकतेने जगावं ही आशा त्याने बाळगली. यामुळेच तो काय करत होता माहीत आहे? पहाटेलाच उठून काय केलं? मोठ्या पहाटेलाच उठून त्याने काय केलं माहीत आहे? आपल्या मुलांना तिकडे बोलावून देवाच्या सानिध्यामध्ये उभं करून, कदाचित त्यांच्याकडून एखादं पाप घडले असेल असं विचारून मोठ्या पहाटेलाच मुलांच्या संख्ये इतके होमबली तो अर्पण करत होता. व हा त्याचा नित्यक्रम होता. म्हणजेच प्रत्येक दिवशी पहाटेला उठून होमबली अर्पण करत होता. याचा अर्थ आपलं जीवन आणि आपलं कुटुंब परमेश्वराच्या सानिध्यात अर्पण करत होता. आणि याचं प्रतिफळ काय घडलं? बायबलमध्ये असं म्हटलं, सैतानाने येऊन देवाला विचारलं, इयोब काय देवाचं भय फुकट बाळगतो? त्याच्या भोवती, त्याच्या सर्वस्वाभोवती जे काही आहे त्याच्या भोवती तू कुंपण घालून ठेवलेलं आहेस.
देवाने काय घातलेलं होतं? कुंपण घातलेलं होतं. देवाने योबाच्या कुटुंबाच्या अवतीभवती असं कुंपण का घातलं होतं माहीत आहे? योबाच्या प्रार्थनामय जीवनामुळे तो आपल्या दिवसाला प्रार्थनेसह सुरुवात करायचा. तो प्रार्थनेसह आपल्या दिवसाची सुरुवात करायचा, यामुळे देवाने त्याच्या कुटुंबाभोवती कुंपण घातलं. पतींनो, पत्नींनो, मातांनो, वडिलांनो, तुम्ही पहाटेलाच उठून आपल्या कुटुंबाच्या अवतीभवती जर तुम्ही प्रार्थनेचं कुंपण घालाल तर मग तुमच्या मुलांकडे, तुमच्या कामाकडे, तुमच्या कुटुंबाकडे व जी काही सेवा तुम्ही करत आहात त्याकडे तो सैतान येईल हे कधीही शक्य होणार नाही. जेव्हा तुम्ही प्रार्थनेचं कुंपण घालण्यासाठी असमर्थ ठरता तेव्हा निश्चित तो सैतान तुमच्या कुटुंबावरती हल्ले करत असतो. तो संकटे घेऊन येतो, लढाया घेऊन येतो, तो भांडण आणि मतभेद तुमच्या घरात घेऊन येतो. साधारणपणे जेव्हा घरासमोरचं अंगण झाडतात, अनेकदा जर अंगणामध्ये खूप जास्त धूळ असेल तर 2 प्रकारे साफ केल्या जातं. एक असतं झाडू घेतात आणि ती धूळ झाडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ती धूळ काय होत असते? ती वर उडत असते. जेव्हा ती धूळ वर उडत असते तेव्हा तुम्ही त्रस्त होऊन जाता. तेव्हा तुम्हाला खोकला येऊ लागतो, शिंका येऊ लागतात, कारण की धूळ वर उडत असते यामुळे. पण ज्ञानीस्त्री काय करते? धूळ उडू नये यासाठी झाडूनी ती धूळ झाडण्याच्या अगोदर काय करते? थोडंसं पाणी घेऊन ते पाणी शिंपडते. मग अशा प्रकारे पाणी शिंपडल्यानंतर जर झाडू मारला तर ती जी धूळ आहे ती वर उडत नाही. समजून घ्या. तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं कुटुंब व्यवस्थित चालू नये यासाठी, श्वास घेता येऊ नये यासाठी, तुमची झोप उडविण्याकरिता, तुम्हाला अस्वस्थ करून सोडण्यासाठी सैतान काही ना काही धूळ उडवत असतो. ते तुमच्या पतीकडून असेल, पत्नीकडून असेल, सासूकडून असेल, सुनेकडून किंवा मुलगा आणि मुलीकडून असेल. तुम्हाला श्वास घेता येऊ नये, तुम्हाला अडचणीत पाडावं, तुम्हाला गोंधळामध्ये टाकावं यासाठी सैतान काही ना काही धूळ उडवत असतो. अशा प्रकारे त्या सैतानाने धूळ उडू नये याकरिता जर तुम्ही प्रार्थनारूपी पाणी जर तिकडे शिंपडलं तर मग त्याला धूळ उडवणं शक्य होणार नाही. एका गृहिणीने सर्वात प्रथम काय केलं पाहिजे? एका आईने आणि वडिलांनी सर्वात प्रथम कोणतं काम केलं पाहिजे माहिती आहे? आपला दिवस हा प्रार्थनेसह सुरू करायचा आहे. योबाने आपल्या कुटुंबाला व आपल्या दिवसाला प्रार्थनेसोबतच सुरू केलं. त्यामुळे देवाने त्याच्या चहूबाजूला कुंपण घातलं. आज प्रत्येक आईने आणि वडिलांनी निश्चित पहाटे 5 वाजताच उठलं पाहिजे व सुरुवातीचा अर्धा तास प्रार्थना केली पाहिजे आणि त्यानंतरचा अर्धा तास वचन वाचलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही प्रार्थनेसह आपल्या कामाला प्रारंभ करा, आपले प्रयत्न सुरू करा, आपल्या प्रवासाला सुरुवात तुम्ही करा, आपली सेवा तुम्ही सुरू करा. तुम्हाला मोठं प्रतिफळ दिसून येईल. आज कोणी मला हे वचन देणार का? हो पास्टर, आम्ही वचन देतो की आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही प्रार्थनेनेच करणार. प्रारंभी देव म्हणजे देवाच्या सोबत सहभागिता. प्रारंभी शब्द म्हणजे वचनावर मनन करणं. काही जण खूप बायबल वाचतात पण प्रार्थना अतिशय कमी करतात. काही लोक केवळ प्रार्थना करतात, बायबल वाचत नाही. हे दोन्ही चांगलं नाही. दोन्ही समप्रमाणात पाहिजे. दोन्ही पंख समान स्थितीत असेल तेव्हाच पक्षी चांगल्या प्रकारे उडू शकतो. तसंच प्रार्थनाही पाहिजे आहे, वचनही पाहिजे. योबाच्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसून येते. तो सात्विक होता, देवाचं भय बाळगणारा होता आणि पापापासून दूर राहणारा होता. नियम आणि करार बाळगून तो जगला आणि एवढंच नाही, प्रार्थनेचं कुंपण ठेवून तो जीवन जगला. आज आमच्यात किती लोक मला वचन देतील, पास्टर साहेब आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने व वचनाने करू, असं बोलणारे आपले हात दाखवा. खरं बोलता की खोटं? खरोखर आम्ही आमच्या दिवसांची सुरुवात प्रार्थनेने आणि वचनाने करणार आहोत असं बोलणारे लोक आपले हात दाखवा. यस यस यस. सकाळचं तर ठीक झालं. आता संध्याकाळच्या बाबतीत काय आहे? तो आपल्या नित्यक्रमाप्रमाणे जैतुनाच्या डोंगरावरती जाऊन प्रार्थना केली. कोण आहे तो? प्रभू येशू ख्रिस्त. संध्याकाळ झाल्याबरोबर त्याची एक सवय होती की जैतुनाच्या डोंगरावर जाऊन प्रार्थना करणं. रात्रभर तो प्रार्थना करत असायचा. आपण सर्व रात्र प्रार्थना करत नसलो तरी भाऊ आणि बहिणींनो, निदान 30 मिनिट पर्यंत आपल्या कुटुंबासह प्रार्थना करत चला.
पती 5 मिनिट, पत्नी 5 मिनिट, मुलांनी आणि मुलींनी 5-5 मिनिट केले तर 15 मिनिट होतील. पतीने एक अध्याय, पत्नीने एक अध्याय किंवा मुलाने किंवा मुलीने एक अध्याय वाचला तर अर्धा तास होईल. अर्धा तास तरी प्रार्थनेने आपल्या दिवसाची सुरुवात करा. वचनासह दिवस सुरू करा. प्रार्थना व वचनासह दिवसाची समाप्ती करा. पहा किती अद्भुतरित्या परमेश्वर तुमच्या जीवनांना आशीर्वाद देईल. विश्वास ठेवणारे लोक हात वर करा. यस. पवित्र परमेश्वर देवा, या लहान दासाच्या द्वारे तू तुझ्या लोकांशी बोललास. आभार मानतो. त्यांनी तुझ्यापासून आपल्या दिवसाला सुरुवात करावी. आपलं काम त्यांनी तुझ्यापासून सुरू करावं. प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात तुझ्यापासूनच करावी. प्रत्येक दिवस तुझ्यापासून सुरू झाला पाहिजे. प्रत्येक काम तुझ्यापासूनच सुरू व्हावं. सर्व प्रयत्न तुझ्यापासूनच सुरू करावेत. प्रत्येक प्रवास तुझ्यापासूनच सुरू करावा. प्रत्येक सेवेला तुझ्यापासूनच सुरुवात करावी. हा बहुमूल्य संदेश देऊन तू आम्हाशी बोलला आहेस. आणि देवा, जो विजय तू आम्हाला देऊ इच्छितोस त्याचा अनुभव आम्ही घ्यावा, यासाठी बापा आम्ही जागृत असं जीवन जगलं पाहिजे व इतरांसाठी आदर्श जीवन जगलं पाहिजे, यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.